गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रासह सुरगाणा पेठ परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलेलं असताना बाऱ्हे ग्रामपंचायत हद्दीतील बाऱ्हे येथील पाझर तलाव फुटल्याची गंभीर घटना समोर आली आहे आणि या दुर्घटनेमुळे तलावातील लाखो लिटर पाणी आणि मोठ्या प्रमाणात गाळ, माती आणि दगडधोंडे वेगाने खाली भागातील शेतांमध्ये घुसल्याने परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांची उभी पिके अक्षरशः मातीमोल झालेली आहेत। शेतीचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सततच्या अतिवृष्टीमुळे तलावावरील पाण्याचा ताण प्रचंड वाढला होता। अखेर तलावाची भिंत कोसळून तलाव फुटल्याने पाण्याचा प्रचंड लोंढा खालील शेताकडे धावला। या वेगवान प्रवाहाने शेतातील मका, भात, नगदी पिके आणि इतर उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त केली। काही ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शेतीची पिके सुपीक माती वाहून गेली। तलावातील गाळाचे जाड थर शेत जमिनीवर आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मते अनेक वर्षांच्या मेहनतीने तयार केलेली सुपीक जमीन एका क्षणात उद्ध्वस्त झाली। काही शेतांमध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत गाळ साचल्याने शेतीचे स्वरूप बदलून गेले। अनेक ठिकाणी शेतजमिनींना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे। भविष्यात पुन्हा शेती योग्य बनवण्यासाठी मोठा खर्च आणि दीर्घ कालावधी जाणार आहे। आमच्या शेतात तलावातील माती आणि गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे। वर्षभराची मेहनत आणि हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे। यंदाचे पीक तर गेले, पण पुढील हंगामातही शेती करणे अवघड होणार आहे, अशी माहिती आणि व्यथा एका बाधित शेतकऱ्याने व्यक्त केली। त्यानंतर या घटनेनुसार परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा आढावा घ्यावा, अशी मागणी जोर धरते आहे। महसूल, कृषी आणि संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत, विशेष अनुदान आणि भरघोस नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून, ग्रामस्थांकडून करण्यात येते। दरम्यान पाझर तलाव फुटण्यामागील नेमकी कारणे, तलावाच्या बांधकामाची स्थिती आणि देखभालीला संभाव्य त्रुटी यांची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे। या घटनेमुळे बाऱ्हे परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीनं मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, पांडुरंग विरार, प्रतिनिधी, सुरगाणा पेठ।